गोंदियामध्ये गोडाऊन अभावी आदिवासी महामंडळाची धान खरेदी उघड्यावर पडून धान्याला कोंब फुटण्याचा देखील धोका। साठवणुकीची गंभीर समस्या, लाखोंचं नुकसान टाळणार कोण, नागरिकांचा सवाल। वर्ष उलटूनही शासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना, मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप। वाशिममधील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत, प्रशासनानं तात्काळ हस्तक्षेप करून नुकसान भरपाई देण्याचीही शेतकऱ्यांची मागणी। शहापूरच्या वासिंद दहागाव मधील कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा। आरपीआयकडून वन आणि महसूल विभागाकडे तक्रार करत आंदोलनाचा इशारा। यवतमाळच्या लोणीमधील शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची घटना। शेतातून उत्पन्न कमी झाल्यानं आणि कर्जाचा डोंगर वाढल्यानं शेतकऱ्यांना आपलं जीवन संपवलं। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यामध्ये लाल कांद्याची मोठी आवक। 35 लाख क्विंटल लाल कांद्याची आवक। कांद्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाल्यानं कांद्याच्या बाजार भावात मोठी घसरण। संभाव्य पाणी टंचाईसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार। 7,38,28,00,000 रुपयांचा सविस्तर कृती आराखडा तयार केल्याची माहिती। यानुसार 1048 गावं, वाड्यांमधील पाणी टंचाई आता दूर होण्याची ही दाट शक्यता। वाशिमच्या वर्दरी खुर्द गावात जलजीवन मिशन योजनेची अवस्था अतिशय खराब। नळाला पाणीच येत नसल्यानं गावकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याचंही समोर। धाराशिव, कळंब, वाशी आणि भूम परिसरात भूगर्भातून मोठे आवाज येत आहेत। घरातील भांडी, दरवाजे, खिडक्या हादरल्याची नागरिकांची माहिती। आवाजाची तीव्रता जास्त असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नागपुरातील एपीएमसी मधील भाजी व्यापाऱ्यांच्या संपामुळे व्यापारावर मोठा परिणाम। गाळे वाटपातील घोटाळा आणि प्रशासनाविरुद्ध विविध मागण्यांसाठी संप। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अडते व्यापाऱ्यांची भूमिका। वाशिम जिल्ह्यामध्ये रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे शेतातील मातीची गुणवत्ता कमी झाली। परिणामी शेतकऱ्यांचा सेंद्रिय खताकडे कल वाढलेला आहे। सेंद्रिय खतामुळे जमिनीची पोत सुधारण्यास मदत। वाशिममध्ये 3 दिवसीय कुतूहल विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन। विज्ञान भारती नागपूर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन। प्रशासनाकडून चोख नियोजन। बुलढाणामध्ये प्रलंबित मागण्यांसाठी पाणीपुरवठा स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। तर 5 ते 6 महिन्यांपासून या ठिकाणी रखडलेलं वेतन यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केल्याची माहिती। वर्ध्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन। 4 महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्यानं कर्मचाऱ्यांचं आंदोलन। 9 फेब्रुवारीपासून राज्यस्तरावरती बेमुदत धरणे आंदोलन करण्याचाही इशारा। जळगावमध्ये अतिरिक्त काम देऊ नका म्हणत रेल्वे कर्मचारी आक्रमक। भुसावळमध्ये रेल्वे डीआरएम कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन। प्रशासनाच्या कामगाराविरोधात यावेळेस या सगळ्या कामगारांचा प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा तीव्र निषेध। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील बोझर या गावामध्ये मधाचं गाव म्हणून त्या गावाची निवड झालेली आहे। ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम। बोरझर, उकाळापाणी, प्रतापपूर या ठिकाणी 30 मधपाळांना प्रशिक्षणही देण्यात आलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपली आहे। 9 आणि 10 फेब्रुवारीला या वर्षीचा जत्रोत्सव होणार आहे। आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ आणि शासकीय प्रशासकीय यंत्रणांकडून जोरदार अशी तयारी। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये बिरबलनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त भव्य शंकरपट स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेमध्ये राज्यासह परराज्यातील स्पर्धकांनी देखील सहभाग नोंदवला होता। यावेळेस शंकरपट स्पर्धा बघण्यासाठी यात्रेमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पुण्याच्या पाल सिद्धेश्वर देवाची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये साजरी। पारंपरिक वाद्याच्या तालावरती देवीची काठी, पालखीची छबिना मिरवणूक उत्साहात संपन्न। ग्रामस्थांचा यावेळेस मोठ्या संख्येनं सहभाग। मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची अलिबागमध्ये मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूमला भेट। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी रायगड जिल्ह्यामध्ये उद्या मतदान होणार। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी भोरमधील निवडणूक यंत्रणा सज्ज। निवडणुकीसाठी 1608 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक, तर इतर 250 कर्मचारी राखीव असणार। 4,07,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार। परभणी जिल्ह्यामध्ये उद्या जिल्हा परिषदेच्या 54 जागांसाठी आणि 108 गणांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार। जिल्हा परिषदेच्या 54 जागांसाठी 247 तर पंचायत समितीच्या 108 गणांसाठी 433 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात।
पुण्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 30 लाख मतदार मतदानाचा आपला हक्क बजावणार. जिल्ह्यामध्ये 3605 मतदान केंद्रांवरती मतदानाची व्यवस्था. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य वाटप करण्यासही सुरुवात. सातारामध्ये मतदानापूर्वी राडा. भाजपच्या उमेदवाराच्या भावाकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण. पाल जिल्हा परिषद गटातील घटना समोर. अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड, तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड. भेंडे यांना एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांचा पाठिंबा. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर म्हणून वंदना मगरे यांचं नाव भाजपकडून निश्चित, तर उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांच्या नावाची शिफारस. 9 तारखेला महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत घोषणा केली जाणार. बुलढाण्याच्या खडकपूर्णा धरणामध्ये अजित पवारांच्या अस्थीचं विसर्जन. जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यांमध्ये अंत्यदर्शनासाठी अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. लाखो नागरिकांनी अस्थींचं दर्शन घेतलं. देशाला तिसऱ्या आर्थिक महासत्तेकडे नेणारा हा अर्थसंकल्पामधून नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार. भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचं वक्तव्य. नांदेडच्या कंधारमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्राचं वाटप होत असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप. बोगस जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला परदेशातून आर्थिक मदत. भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार औद्योगिक महोत्सवाचा उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी करार केले जाणार. 3 दिवस एक्स्पो चालणार. मालेगावमध्ये नीती आयोगाच्या संपूर्णतः अभियान 2.0चा उत्साहात शुभारंभ. अभियानाद्वारे 28 जानेवारी ते 14 एप्रिल आरोग्य, पोषण, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रातील 6 निर्देशांकात 100% उद्दिष्टपूर्ती साध्य करण्याचं मुख्य उद्दिष्ट. बुलढाण्यामध्ये संत गजानन महाराजांचा प्रगट उत्सव 2 दिवसांवर येऊन ठेपला. शेगावमध्ये राज्यभरातील दिंड्या मोठ्या संख्येनं दाखल, तर 1,500 पेक्षा जास्त दिंड्या मुख्य सोहळ्यापर्यंत येण्याची शक्यता. बुलढाण्याच्या शेगावमध्ये शिवाजी चौक ते मंदिर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम. प्रगट दिन पाठोपाठ महामहिम. राष्ट्रपती यांचा संभाव्य दौरा. जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवरती. जळगावच्या फेकरीमध्ये अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाई विरोधात आक्रमक. ग्रामस्थांचा भुसावळ पंचायत समितीवरती धडक मोर्चा, तर बीडीओंसमोर ग्रामपंचायतीने बजावलेल्या अतिक्रमणाच्या नोटीसही जाळून निषेध व्यक्त केला. नंदुरबारमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 10,241 वाहनांवर आरटीओची कारवाई दरम्यान 6,26,07,635 रुपयांचा दंड वसूल. या कारवाईमुळे परिवहन विभागाच्या महसुलामध्ये मोठी वाढ. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्य सरकारकडून सुनेत्रा पवार यांना Z+ सुरक्षा. बारामतीतील सहयोग निवासस्थानी सुरक्षा तैनात. 2 वरिष्ठ अधिकारी आणि 8 अंमलदार सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेसाठी तैनात. अजित पवारांच्या विमानाचा घातपात करणं शक्य नाहीये. इतका अचूक घातपात कठीण आहे. विमान विशेष तज्ज्ञ अजय परांजपे यांचं वक्तव्य. नवी मुंबईमध्ये गेल्या वर्षभरात घडलेले अनेक गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश. गेल्या 3 वर्षभरामध्ये लहान मुलं-मुली गायब होण्याचं प्रमाण वाढलं. त्यामधील 85% गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणल्याची पोलीस आयुक्तांची माहिती. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये बालमजुरी आणि भिक्षेकरी मुलांच्या पालकांवरती पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. 14 पालक बाल निरीक्षण गृहामध्ये, तर पालकांची कोठडीमध्ये रवानगी. विदर्भातील 11 जिल्ह्यातील अवैध होर्डिंग्जवर हायकोर्टाचा वॉच. नागपूरपुरता मुद्दा नसल्याची न्यायालयाची स्पष्ट नोंद. जिल्हा आणि तालुका पातळीवरती प्रभावी कारवाईचे निर्देश. स्थानिक स्थितीवरती 3 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश. अहिल्यानगरच्या संगमनेर शहरामध्ये खुलेआम कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या गावगुंडांच्या पोलिसांनी आवळल्यात मुसक्या, तर आरोपीचा माफी मागतानाचा व्हिडिओ देखील पोलिसांकडून सोशल. रत्नागिरीमध्ये प्राध्यापकावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुलीला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याची दिलीप जाधव याच्या विरोधात तक्रार. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये